नमस्कार. आज आपण अगदी झटपट 10 ते 15 मिनिटात तयार होणारे गव्हाच्या पिठाचे डोसे बनवतोय. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यानंतर आता यात अर्धा कप रवा घालायचा. ज्या वाटीने किंवा कपाने तुम्ही 1 कप गव्हाचं पीठ मोजून घेतलं असेल त्याच कपाने अर्धा कप रवा घ्यायचा. आता हे पीठ भिजवून घ्यायचं. त्यासाठी आधी यात मी 2 कप पाणी घालते. पण हे बॅटर आपल्याला खूप पातळ करायचं आहे म्हणून यामध्ये अंदाजे 3 कप पाणी लागते. आता पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं. यात गाठी होऊ द्यायच्या नाही. यात जर पिठाच्या गाठी झाल्या असतील तर अशा प्रकारे हाताने गाठी मोडून पीठ भिजवून घ्यायचं. बघा, अशा प्रकारे अगदी पातळ पीठ भिजवायचं आहे. आता यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं हे असंच भिजू द्यायचं, कारण यामध्ये आपण रवा घातला आहे आणि रवा भिजायला थोडा वेळ लागतो. आता 10 मिनिटांनंतर पाहूया. पीठ व्यवस्थित मुरलं आहे. आता इथे प्लेटमध्ये मी 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, 6-7 लसणाच्या पाकळ्या, थोडासा कढीपत्ता आणि थोडासा अद्रक घेतला आहे. आता याचा ठेचा करून घ्यायचा. बघा, अशा प्रकारे थोडा जाडसरच मी याचा ठेचा करून घेतला आहे. हा पूर्ण ठेचा आता यात घालायचा. मिक्सरमधून सुद्धा हा ठेचा बनवून घेऊ शकता. आता यात अर्धा चमचा जिरं घालायचं, पाव चमचा ओवा आणि चमचाभर तीळ घालायचे. तीळ घातल्यामुळे डोसे छान कुरकुरीत होतात. आता यामध्ये आपण काही भाज्या घालून घेऊयात. तर 1 कांदा अगदी बारीक बारीक कट करून घेतला आहे, हा घालायचा आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा बारीक कट करून घालायची. यामध्ये तुम्ही आणखी काही भाज्या घालू शकता, शिमला मिरची किंवा गाजर घालू शकता. त्यानंतर डोशाला रंग छान येण्यासाठी यात थोडंसं लाल तिखट घालायचं. आपण हिरव्या मिरच्या घातल्या आहे त्यामुळे फक्त कलरसाठी थोडं लाल तिखट घाला. चवीनुसार मीठ घालायचं. आता यात 1 चमचा लिंबाचा रस घालायचा. आता हे सगळे मसाले आणि भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या. बॅटर जर तुम्हाला घट्ट वाटत असेल तर आणखी थोडं पाणी घालू शकता. 1 कप पिठासाठी मी 3 कप पाणी घातलं आहे. हे तुम्ही जितकं पातळ बनवाल तेवढेच डोसे छान कुरकुरीत होतात. आता आपण याचे लगेच डोसे बनवून घेऊयात. त्यासाठी इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे. तवा आधी चांगला गरम करून घ्यायचा. त्यावर असं व्यवस्थित तेल लावून घ्यायचं. आता पीठ तव्यावर सोडताना गॅसची फ्लेम हायच ठेवायची. त्यानंतर गॅस मिडियम करायचा. तवा चांगला तपला असला आणि गॅसची फ्लेम जर हाय असली तर बॅटर तव्यावर सोडताना त्याला लगेच जाळी पडते. बॅटर मध्यभागी न सोडता आधी काठावर सोडायचं, त्यानंतर मधात सोडायचं, कारण तवा मधात जास्त गरम झाला असतो. त्यामुळे मधातला डोसा लवकर शिजतो पण बाजूचा डोसा मात्र कच्चाच राहतो. त्यामुळे बॅटर आधी काठावर सोडून नंतर मधात सोडा. आता गॅस लो टू मीडियम फ्लेमवरच ठेवायचा. कमी गॅसवर डोसा भाजून घेतला की छान कुरकुरीत होतो आणि जसा जसा हा डोसा भाजला जातो तशी तशी यावर जाडीही छान पडते. हा तवा मोठा आहे त्यामुळे मी असा गॅसवर हलवून घेते. यामुळे डोसा सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजला जातो. तुमचाही तवा असा मोठा असेल तर अशा प्रकारे गॅसवर हलवून घ्यायचा. यामुळे डोसा व्यवस्थित भाजला जातो. जेवढा तुम्ही हा डोसा लो फ्लेमवर भाजून घ्याल तेवढाच छान कुरकुरीत होतो आणि डोसा पूर्ण भाजला गेल्यानंतर काठा त्याच्या सैल होतात आणि डोसा मग लगेच निघतो. बघा, मस्त जाळीदार कुरकुरीत डोसा तयार झाला आहे. हा डोसा भाजायला मला फक्त 5 ते 6 मिनटं लागले आहे आणि असे कुरकुरीत जाळीदार डोसे खायला मुलांनाही खूप आवडतात. हे डोसे तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या हलक्या जेवणासाठी बनवू शकता. अगदी झटपट 10 ते 15 मिनटात तयार होतात. तर सगळ्यात आधी इथे मी 1 कप तांदळाचं पीठ घेतलं आहे. यातच अर्धा कप रवा घ्यायचा, बारीक रवा घ्यायचा. रवा थोडा जाड असेल तर मिक्सरमधून बारीक करून घ्या. त्यानंतर पाव कप गव्हाचं पीठ घ्यायचं. चवीनुसार 1 चमचा मीठ टाकायचं. मीठ पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि आता यात थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं. तर सुरुवातीला यात मी 1 कप पाणी घालते. एकाच वेळी पूर्ण पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्या. असं केल्यामुळे पिठात गाठी होणार नाही. परत आता यात मी 2 कप पाणी घालून घेते. आता पिठाला छान आंबट टेस्ट येण्यासाठी यामध्ये 3 चमचे दही घालायचं. दह्यामुळे ह्या मेथीच्या डोस्यांना छान आंबट टेस्ट येते. 1 ते 2 मिनटं दही पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि आता इथे प्लेटमध्ये मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे. 1 इंच अद्रक घेतला आहे.
अर्धा चमचा जिरं, 3-4 कढीपत्त्याची पानं आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. आता याचा आपल्याला ठेचा करून घ्यायचा आहे. तर हे मिक्सरमधून जाडसर वाटून घ्या किंवा अशा प्रकारे खलबत्त्यामध्ये तुम्ही याचा ठेचा बनवून घेऊ शकता. हा पूर्ण ठेचा आता यामध्ये घालायचा. आणि इथे मी कपभर मेथी घेतली आहे. मेथी स्वच्छ धुवून आणि निवडून घ्यायची. मेथीचे फक्त पानं घ्यायचे, त्याला देठ ठेवायचं नाही. आता ही मेथी अशा प्रकारे गोळा करून अगदी बारीक बारीक कट करून घ्यायची. जेवढी मेथी बारीक कट करता येईल तेवढी अगदी बारीक बारीक कट करून घ्या. आता ही बारीक कट केलेली मेथी पिठामध्ये मिक्स करायची. बॅटर थोडं घट्टच आहे, त्यामुळे आणखी आता यात मी 1 कप पाणी घालते. बघा अशा प्रकारे अगदी पातळ पीठ भिजवायचं. आता यावर झाकण ठेवायचं आणि 10 ते 15 मिनटं पीठ मुरू द्यायचं. कारण यामध्ये आपण रवा घातला आहे, तर रवा मुरायला थोडा वेळ लागतो. आता 10 मिनटानंतर पाहूया पीठ व्यवस्थित मुरलं आहे. तर आता याचे लगेच डोसे बनवून घ्यायचे. तर त्यासाठी इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे. तवा गरम झाला की तव्याला आधी व्यवस्थित तेल लावून घ्यायचे. पीठ तव्यावर सोडण्याआधी 3-4 वेळा चमच्याने हलवून घ्यायचं, त्यानंतर तव्यावर सोडायचं. आणि आता पीठ तव्यावर सोडण्याआधी गॅस मोठा करायचा. गॅस मोठा असला की डोसा टाकताना यावर छान जाळी पडते. आणि पीठ आधी काठावर सोडायचं, त्यानंतर मधात सोडायचं. कारण तवा मधात जास्त गरम झाला असतो तर मधातला डोसा लवकर भाजला जातो. आणि आता पीठ तव्यावर सोडून झालं की गॅस आता कमी करायचा आणि मीडियम टू लो फ्लेमवरच डोसा छान कुरकुरीत भाजून घ्यायचा. 1 ते 2 मिनटं लागते डोसा भाजायला. तवा मोठा असल्यामुळे मी गॅसवर असा हलवून घेते. यामुळे डोसा सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजला जातो. डोस्याला छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत हा डोसा भाजून घ्यायचा. डोसा भाजून झाला, आता आपण काढून घेऊयात. बघा मस्त कुरकुरीत डोसा तयार झाला आहे. याच प्रकारे सगळे डोसे भाजून घ्यायचे. हे मेथीचे कुरकुरीत डोसे असेही खायला छान लागतात. किंवा यासोबत बटाट्याची भाजी बनवा, शेंगदाण्याची किंवा खोबऱ्याची चटणी बनवू शकता. एका मोठ्या भांड्यामध्ये 1 वाटी रवा घ्यायचा. बारीक रवा घ्यायचा. जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो आधी मिक्सरमध्ये फिरून बारीक करून घ्या. त्यानंतर 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं. ज्या वाटीने मोजून आपण 1 वाटी रवा घेतला होता त्याच वाटीने बेसन पीठ घ्यायचं. आणि 1 वाटी दही घ्यायचं. दही आंबट असेल तर पाऊण वाटी दही घ्या. दह्याऐवजी तुम्ही ताकाचाही वापर करू शकता. दही रवा आणि बेसनामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर हे सगळे साहित्य आपण वाटीने 1-1 वाटी मोजून घेतले आहे. आता यात 1 वाटी पाणी टाकायचं आणि हे भिजवून घ्यायचं. 1-2 मिनटं चमच्याने हे असं चांगलं फेटून घ्यायचं. यात गाठी होऊ द्यायच्या नाही. आता यावर झाकण ठेवायचे आणि 10 मिनटं रवा मुरू द्यायचा. रवा मुरल्यानंतर चांगला फुलतो. आता 15 मिनटानंतर पाहूया. यातला रवा फुलला आहे, त्यामुळे बॅटर थोडं घट्ट झालं आहे. तर परत यात अर्धी ते पाऊण वाटी पाणी घालायचं. ज्याप्रमाणे आपण डोशाचं बॅटर बनवतो तसंच हे बॅटर बनवायचं. खूप जास्त पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नको. बघा अशा प्रकारची कन्सिस्टन्सी हवी. आता चवीनुसार मीठ टाकायचं आणि अर्धा चमचा जिरा पावडर टाकायचं. थोडीशी पाव चमचा हळद टाकायची. हळदीमुळे ह्या रेसिपीला रंग छान येणार. आता हे सगळं ह्या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं. यामध्ये तुम्ही लाल तिखट आणि मसालेही घालू शकता, म्हणजे मग डोशासोबत आपल्याला चटणी बनवावी लागत नाही. तसेच हे चटपटीत कुरकुरीत डोसे खायला छान लागतील. पण लहान मुलांसाठी बनवत असाल तर चटणी नका घालू. आता यात पाव चमचा सोडा घालायचा. सोडा घालणे ऑप्शनल आहे. सोडा न घालताही डोसे तुम्ही बनवू शकता. तर आता हे आपलं बॅटर तयार झालं आहे. आपण याचे लगेच डोसे बनवून घेऊया. त्यासाठी इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला होता. तवा गरम झाला की त्याला तेल लावून घ्यायचे आणि वरून असं थोडंसं पाणी शिंपडायचं. तव्यावर पाणी टाकल्यामुळे तव्याचं टेम्परेचर अगदी कमी होते आणि मग डोसा व्यवस्थित पसरवला जातो आणि डोशाला रंग पण छान येतो. आता हे बॅटर आपण तव्यावर सोडून घेऊया, पण त्याआधी चमच्याने असं हलवून घ्यायचं. एका वेळी 1 ते 2 चमचे बॅटर सोडा. जर डोसे मोठे पाहिजे असेल तर 2 चमचे बॅटर टाका आणि अशा प्रकारे पटकन डोसा पसरून घ्यायचा. डोसे थोडे पातळ बनवा, म्हणजे मग ते छान कुरकुरीत होतात. हे डोसे तव्याला अजिबात चिटकत नाही. बेसन पिठामुळे याला बाइंडिंग चांगली येते आणि खायलाही छान कुरकुरीत होतात. मसाला डोसा बनवायचा असेल तर यावर असा थोडासा कांदा घालायचा, थोडीशी कोथिंबीर घालायची
आणि थोड्याशा हिरव्या मिरच्या घालते. छोट्या मुलांना द्यायचं असेल तर हे मिरची काढून तुम्ही त्यांना हे डोसे खायला देऊ शकता. वरून आणि काठावर असं थोडंसं तेल सोडायचं. खूप छान क्रिस्पी डोसे तयार होतात. बघा छान रंग आला आहे आणि मस्त कुरकुरीत झाला आहे. याच प्रकारे सगळे डोसे बनवून घ्यायचे. हे डोसे पटकन 10 ते 15 मिनिटातच तयार होतात. मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी बनवू शकता किंवा काहीतरी वेगळा नाश्ता करायचा असेल तर हे डोसे बनवून बघा. तर सगळ्यात आधी इथे मी अर्धा कप नाचणीचं पीठ घेतलं आहे. नाचणीलाच रागीसुद्धा म्हणतात. त्यानंतर यात पाव कप तांदळाचं पीठ घ्यायचं आणि पाव कप रवा. तांदळाच्या पिठामुळे हे डोसे छान कुरकुरीत होतात, क्रिस्पी होतात. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं. आता पीठ भिजवून घ्यायचं. अगदी पातळ पीठ भिजवायचं आहे. 2 ते 2.5 कप पाणी लागते पीठ भिजवायला. तर आता सुरुवातीला मी 2 कप पाणी घालते. पीठ भिजवत असताना यात पिठाच्या अजिबात गाठी होऊ द्यायच्या नाही. चमच्याने हे असं एकसारखं हलवत व्यवस्थित पीठ भिजवून घ्यायचं. यात जर पिठाच्या गाठी झाल्या असतील तर ह्या गाठी हाताने मोडून पीठ भिजवून घ्या. बघा अशा प्रकारे पातळ पीठ भिजवून घ्यायचं. पीठ भिजवण्यासाठी मी 2.5 कप पाणी घातलं आहे. आता यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनटं पीठ मुरू द्यायचं. कारण यामध्ये आपण रवा घातला आहे आणि रवा मुरायला थोडा वेळ लागतो. आता 10 मिनटानंतर पाहूया. बघा पीठ व्यवस्थित मुरलं आहे. हे जर तुम्हाला घट्ट वाटत असेल तर यात आणखी थोडं पाणी घालू शकता. आता यात अर्धा चमचा जिरं टाकायचं. 1 चमचा तीळ. तीळ घातल्यामुळे सुद्धा डोसे छान कुरकुरीत होतात आणि चवीलाही छान लागतात. त्यानंतर 2-3 हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट करून घालायच्या. तुम्हाला डोसे किती तिखट हवे त्यानुसार मिरची घाला. थोडासा कढीपत्ता बारीक कट करून टाकायचा. थोडंसं अद्रक किसून घालायचं. 1 कांदा बारीक बारीक कट करून टाकायचा. थोडीशी कोथिंबीरसुद्धा बारीक कट करून टाकायची. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखी काही भाज्या घालू शकता. शिमला मिरची किंवा गाजर किसून घालू शकता. भाज्या घातल्यामुळे हे डोसे आणखी पौष्टिक होतात. आता हे सगळं पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पीठ जर तुम्हाला थोडं घट्ट वाटत असेल तर यात आणखी थोडं पाणी घालू शकता. तर मी यात थोडं पाणी घालते. आता डोश्याला छान आंबट टेस्ट येण्यासाठी यामध्ये लिंबाचा रस घालायचा. तर वाटीमध्ये मी 1 लिंबाचा रस करून घेतला आहे. लिंबाचा रस घातल्यामुळे डोसे खूप टेस्टी होतात. त्यामुळे यात 1 लिंबू पिळून नक्की घाला. हे पीठ जर पातळ केलं तरच डोसे छान कुरकुरीत होतात. जर तुम्हाला नरम डोसे बनवायचे असेल तर पीठ थोडं घट्ट ठेवा. आता आपण याचे लगेच डोसे बनवून घेऊयात. तर त्यासाठी इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे. तवा गरम झाला की तव्याला आधी व्यवस्थित तेल लावून घ्यायचे. पीठ तव्यावर सोडण्याआधी 3-4 वेळा चमच्याने हलवून घ्यायचं. त्यानंतर तव्यावर सोडायचं. पीठ तव्यावर सोडताना गॅस मोठा करायचा. त्यानंतर पीठ तव्यावर सोडायचं. यामुळे डोस्याला जाळी छान पडते. आणि पीठ आधी काठावर सोडायचं त्यानंतर मधात सोडायचं. कारण तवा मधात जास्त गरम झाला असतो तर मधातला डोसा लवकर भाजला जातो. आता गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि मीडियम फ्लेमवरच डोसा भाजून घ्यायचा. 3-4 मिनटं लागते हा डोसा भाजायला. बघा मस्त कुरकुरीत डोसा तयार झाला आहे. पीठ थोडं घट्ट भिजवलं की याचे धिरडेसुद्धा बनवता येतात. बघा डोसा मस्त कुरकुरीत झाला आहे. याच प्रकारे सगळे डोसे भाजून घ्यायचे. हे मस्त कुरकुरीत डोसे असेही खायला छान लागतात किंवा यासोबत शेंगदाण्याची किंवा खोबऱ्याची चटणी बनवा. तर सगळ्यात आधी इथे मी 1 वाटी हिरवे मूग रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते. असे अख्खे हिरवे मूग नसेल तर याऐवजी मुगाची डाळसुद्धा घेऊ शकता. आता यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. हे मिक्सरमधून वाटताना यातच 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या. 2 ते 3 हिरव्या मिरच्या. तुम्हाला तिखट किती हवं त्यानुसार मिरची घाला. थोडंसं अद्रक घ्यायचं. थोडी कोथिंबीरसुद्धा घ्यायची. आणि आता यात थोडं पाणी घालून हे मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायचं. खूप बारीक स्मूथ पेस्ट करायची. यामध्ये मुगाचे दाणे किंवा छोटे कण राहायला नको. आता हे मुगाचं बॅटर एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. यात 2 चमचे तांदळाचं पीठ टाकायचं. तांदळाचं पीठ घातल्यामुळे डोसे छान क्रिस्पी होतात. तांदळाचं पीठ नसेल तर 2 चमचे रवा घालू शकता. चवीनुसार मीठ टाकायचं. अर्धा चमचा जिरं पावडर टाकायची. आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. यात थोडं पाणीसुद्धा घालायचं. हे बॅटर आपल्याला खूप घट्टही करायचं नाही आणि खूप पातळ पण नको.
डोस्यासाठी आपण जसं बॅटर बनवतो अगदी तसंच बनवायचं आहे। यामध्ये आपण इनो किंवा सोडा काहीच घातलं नाही आहे। खूप पौष्टिक हे डोसे होतात। तर आता आपण याचे लगेच डोसे बनवून घेऊयात। त्यासाठी इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। तवा गरम झाला की याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचे आणि आता यावर थोडं पाणी शिंपडायचं आणि कपड्याने पुसून घ्यायचं। तवा असा पाण्याने पुसून घेतल्यामुळे तव्याचं टेम्परेचर कमी होतं आणि मग डोसा टाकताना तव्याला चिटकत नाही। तर 2 चमचे बॅटर घेऊन अशा प्रकारे डोसा बनवून घ्यायचा। हे खूप फास्ट करायचं, पातळ डोसा बनवायचा। 1 ते 2 मिनिटातच हा डोसा शिजतो, जास्त वेळ लागत नाही। यावरून असा थोडा बारीक कट केलेला कांदा घालू शकता, यामुळे डोसे आणखी टेस्टी होतात। टोमॅटो चटणी सुद्धा घालू शकता। छान मसाला डोसा तयार होतो। वरून असं थोडं तेल सुद्धा घालायचं। जर तुम्हाला कमी तेलात नाश्ता बनवायचा असेल तर तेल न घालता सुद्धा डोसे बनवता येतात। डोस्याला छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत डोसा भाजून घ्यायचा। डोसा छान भाजला गेला आहे, आता आपण काढून घेऊयात। मस्त कुरकुरीत डोसा तयार झाला आहे। याच प्रकारे सगळे डोसे बनवून घ्यायचे। हे डोसे तुम्ही कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता, लोणच्यासोबत सुद्धा खाऊ शकता। तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।